नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? चला तर आजच्या या नवीन कथेला आपण सुरुवात करूयात. माझं नाव मयुरी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक असा प्रसंग सांगणार आहे, ज्याने माझ्या विचार करण्याच्या पद्धतीला तुम्ही माझ्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन वळण दिलं. ही गोष्ट आहे 2008च्या काळातील, जेव्हा मी 19 वर्षाची तरुणी होते. आमचं एक छोटं आणि रमणीय खेडेगाव होतं. त्या काळी आजच्यासारखे मोबाईल किंवा करमणुकीचं साधन घराघरांमध्ये नव्हती. संपूर्ण गावात मोजून 2-3 घरांमध्येच टीव्ही असायचा. त्यामुळे संसारातील गोडी गोष्टी, स्त्री पुरुषांमधील नाते आणि त्यांच्या जवळकीतेबद्दल माझ्यासारख्या तरुण मुलीला मनात एक अफाट कुतूहल असायचं. घरातील मोठ्या मंडळीमध्ये कुजबूज काय चालते याकडे माझे कान नेहमीच असायचे. माझ्या लहान काकाचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि काही दिवसातच घरात नवीन काकू आली होती. लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी घरात सत्यनारायणची पूजा होती. सर्व विधी पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काकू तिच्या माहेरी गेली आणि एका दिवसानंतर परत आली. त्या रात्री जेवण आटपून आम्ही सर्वजण झोपण्याची तयारी करू लागलो. काका काकूची खोली मधली होती. मला त्यांच्या खोलीत झोपायचं होतं, पण आजीने मला समजावून सांगितलं, अगं, ती या घरात नवीन आहे. तिला अजून आपल्यासोबत राहायला थोडं संकोच वाटेल. ती लवकरच आपल्यात मिसळेल. त्या रात्री मी कशीबशी झोपून गेले. पहाटेच्या सुमारास साधारण 3-3:30 वाजता मला तहान लागली होती. मी पाणी पिण्यासाठी उठले. काकूने खोलीच्या बाहेरच पाण्याच्या मडक्याजवळ पाणी ठेवलं होतं. मी तिथे पोहोचले तेव्हा आतून काहीतरी वेगळेच आवाज येत होते. शांत वातावरणात ते आवाज अगदी स्पष्ट कानावरती पडत होते. मी घाबरले की काका काकूला काही त्रास तर देत नाहीये ना. मी न राहून आजीला उठवायला गेले आणि म्हणाले, आजी, त्यांच्या खोलीतून असा कसला तरी आवाज येतोय. आजीने मला थोडे रागावताच स्वतःजवळ बसवले आणि प्रेमाने म्हणाली, अरे वेडी कुठली, ते दोघे रात्रीचे आपापले खेळ खेळत आहेत. मी निरागसपणे विचारले, आजी, मग मलाही तो खेळ खेळायचा आहे. आजी हसून म्हणाली, तो खेळ फक्त नवऱ्यासोबतच खेळायचा असतो. तुझं लग्न झाल्यावर तू खेळशील. आता झोप शांत. पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी सतत विचार करत होते की असा कोणता खेळ असेल जो फक्त नवऱ्यासोबतच खेळता येतो. दुसऱ्या दिवशी आजी शेतात गेली आणि मी कॉलेजला गेले. दुपारी कॉलेज सुटल्यावर मी नेहमीप्रमाणे घरी परतले. घराचा पुढचा दरवाजा बंद होता. मी मागच्या बाजूला गेले तर तो दरवाजाही बंद होता आणि आतमधून अगदी तसेच आवाज येत होते जे मी आदल्या रात्री ऐकले होते. मागच्या लाकडी दरवाजाला एक छोटीशी छिद्र होती. माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. मी अतिशय सावधपणे पावले टाकत त्या दरवाजाजवळ गेले आणि डोळा त्या छिद्राला लावून आतलं दृश्य पाहू लागले. दुपारची वेळ असल्यामुळे बाहेर कडक ऊन होतं आणि घरात एक वेगळाच माहोल होता. काका आणि काकू दोघेही जमिनीवर असलेल्या चादरीवर अत्यंत जवळ होते. काकूचं रूप अतिशय मोहक आणि गोड होतं. तिने आपल्या लग्नातील ते सुंदर सोन्याचे दागिने अंगावरती घातले होते. गळ्यातला सोन्याचा साज, कानातले चमकदार झुमके आणि हातामध्ये भरजरी हिरव्या बांगड्या घातलेल्या होत्या, ज्या त्यावेळी तिच्या सौंदर्यात आणखीन भर घालत होत्या. काका तिच्या अगदी जवळ झुकला होता आणि अत्यंत तन्मयतेने तिच्या चेहऱ्यावर, ओठांवर आणि गळ्यावर आपले हात स्पर्श करत होता. काकूने काकाला घट्ट मिठी मारली होती
आणि तिचे डोळे सुखाच्या आनंदाने मिटले होते. माझा श्वास रोखला गेला. माझ्या अंगात एक वेगळीच उष्णता पसरू लागली होती. मी पापण्या न हलवता ते दृश्य पाहत होते. काकाच्या हातांची जादू सुरू तर होतीच. तो तिच्या मऊ आणि नाजूक अंगावरती हात फिरवत तिच्या सौंदर्याचा आनंद घेत होता. काकूच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि तृप्ती होती ती पाहून माझ्याही मनातील सुप्त ओढ अधिकच प्रकट झाली होती. मलाही असंच कोणीतरी जवळ घ्यावं, माझ्याही अंगावर कोणीतरी प्रेमाचा हात फिरवावा असं तीव्रतेने वाटू लागलं होतं. काही वेळातच दोघे एकमेकांच्या मिठीत शांत झाले आणि विश्रांती घेऊ लागले. त्यानंतर हा जणू माझा रोजचाच नेम बनला. मी रोज दुपारी कॉलेजवरून आल्यावर काही क्षण या सुंदर दृश्याचा आनंद घेऊ लागले होते. काही दिवसांनी काकू पुन्हा तिच्या माहेर गेली. दुपारी कॉलेज सुटल्यावर मी घरी आले तेव्हा नेहमीप्रमाणे घराचा दरवाजा बंद होता. मी विचार केला, आज काकू नाहीये, काका एकटाच असेल. मी नेहमीप्रमाणे मागच्या दरवाजाकडे गेले आणि त्या छिद्रातून आत डोकावले. आज वातावरणात एक वेगळी शांतता होती. काका एकटाच होता आणि त्याने स्वतःच्या शरीरावरचे कपडे सैल केले होते. तो अत्यंत तन्मयतेने स्वतःमध्येच मग्न होता. मी त्याला त्या स्थितीत पाहिले तेव्हा माझ्या मनात विचारांचे अनेक वादळ उठले होते. काका एकटा होता आणि त्याला त्या सुखाची गरज होती. पण काकू गावाला गेली होती. ते दृश्य पाहून माझ्या शरीरातील प्रत्येक शीर थरथरली. मला समजलं की माणसाची ओढ ही किती तीव्र असते. त्या क्षणी मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि वयाची जाणीव अधिकच तीव्रतेने झाली होती. आमच्या त्या जुन्या चुलीच्या स्वयंपाकघरात आजी नेहमी तांब्याची भांडी आणि पितळेची हंडे घासून चकाचक ठेवायची. काकू आल्यावर तिने स्वयंपाकघरात छान छान नवीन नॉनस्टिकच्या कढया आणि आधुनिक मसाल्यांचे डबे आणले होते. दुपारी जेवण बनवताना जेव्हा काका मागून येऊन काकूसोबत मस्ती करायचा तेव्हा स्वयंपाकघरातील ती पितळेची ताटं आणि डबे खाली पडून जोरात आवाज व्हायचा. मित्रांनो, या प्रसंगानंतर माझ्या आयुष्यात काय घडलं आणि मी काकाशी कशी जवळ गेले हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. हा भाग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.